सुरमई सॅन ओझे. Hello, Jayesh. जयेशची मर्सिडी ड्राईव्ह करण्याचा वेगळाच आनंद आहे. नमस्कार, वेलकम टू सतीशन ब्लॉग्स. आज आपण आलो आहोत सुरमई म्हणून इथे माशांसाठीचं फेमस असं रेस्टॉरंट आहे सॅन ओझेमध्ये. तर आत जाऊन बघूया. ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे. याआधी आम्ही एकदा आलो होतो आणि याची खासियत म्हणजे इथे राज ठाकरे आणि फॅमिली जेव्हा कॅलिफोर्नियात आले होते त्यांनीसुद्धा रिव्ह्यू दिला आहे. तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. आणि हे मेनू कार्ड आहे, तर त्याच्यावरती रेट्स आणि त्यांचा मेनू दिलेला आहे, ते तुम्ही पॉज करून बघू शकतात. तर तसं बघायला गेलं तर म्हणजे खूप फार हायफाय असा सेटअप त्यांनी नाही केलेला. एक साधा सिंपल चेअर आणि टेबल टाकून आणि पाठीमागे थोडंफार डेकोरेशनचे हे लावून असं हे बनवलेलं रेस्टॉरंट आहे. आणि जस्ट माझ्या लेफ्ट साईडला थोडा हात गेलं तर एका बाजूला रेस्टरूम आणि त्याच्या अपोजिट किचन. तर आम्ही ऑर्डर केलेलं होतं सुरमई फ्राय आणि ही आहे तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी आपल्याकडे पण मिळते कोकणात, पण ती जर एक 2-4-5 मिनटं झाले की ती वातडी किंवा कोरडी होती. ही मात्र सॉफ्ट होती आणि सोबत श्रिम्प्स म्हणजे प्रॉन्स फ्राय. आणि अर्चनाला आवडतो पॉपलेट म्हणून एक पॉपलेट फार. तर असा म्हणजे बाकीही मेनू आहे, पण हे जे त्यांचे कोकणी आपले पदार्थ आहेत मोस्टली फिश, ते खूप छान असतात. इथे काउंटरच्या मागे महाराजांचा छान असा अश्वरूढ पुतळा बघायला मिळतो. त्याच्याने अजूनच ते छान वाटतं. आणि इकडनं बघाल तर हे असं ओव्हरऑल रेस्टॉरंट आहे. सगळी सिटिंग अरेंजमेंट याप्रमाणे आणि बऱ्यापैकी गर्दी असते. विकेंड्सला तर जागा मिळत नाही. आणि हे इकडे वॉशरूम एरिया आहे. आणि जेवणानंतर आम्ही सोलकढी आणि याचा आस्वाद घेतला, कोकम सरबत वगैरे. तर खूप छान असं होतं. जेवण खूप आवडलं. आणि आता आपण निघतो आहोत घराकडे. त्या अगोदर बाहेरूनसुद्धा हा दिसणारा त्या रेस्टॉरंटचा ओव्हरऑल लुक याच जागी उभे राहून तुम्ही चेक कराल तर ठाकरे फॅमिलीचा फोटो तुम्हाला, जर तुम्ही हॉटेल सुरमई कॅलिफोर्निया सर्च केलं तर तिथे नक्कीच दिसेल. तर संध्याकाळ जेवण होईपर्यंत अंधार झालं होतं आणि पुन्हा आपल्या मर्सिडीजच्या ड्रायव्हिंग सीटवरून घराकडे जाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि जसं स्टार्टिंगला दाखवलं, गाडी स्टार्ट करताना लॉग इन केलं की ते जयेशचं लॉग इन आहे. त्यामुळे ते जेव्हा केव्हा स्टार्ट करतं तेव्हा गुड मॉर्निंग जयेश, गुड इव्हनिंग जयेश, जे काय वेळ असेल त्याप्रमाणे ती बोलत असते. तर आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.